लिंक आणि व्हिडिओ ओपन नाही झाला. आता जो पाठवलेला व्हिडिओ ओपन नाही झाला? हो, नाही झाला. त्याला डाउनलोड करायचं होतं बेटा. त्याला डाउनलोड कर आणि मग बघ, डाउनलोड होणार. मॅडम मी डाउनलोड ठीक आहे, केलता. आणि डाउनलोड कर. हा, फाईल मध्ये असेल, तुझ्या मोबाईलच्या फाईल मध्ये तो व्हिडिओ आहे, तिथे तो डाउनलोडेड आहे. समजा व्हॉट्सअपवर नसेल तर. ठीक आहे, बरं काय हो. हरकत नाही. परत एकदा व्हिडिओ पाहायचा ना आपण. मॅडम माझा झाला व्हिडिओ ओपन. हा, तर ज्यांचं कुणाचं झालं आहे ते कोणी सांगू शकणार का काय आज आपण पाहणार आहोत ते? सांगा. येस मनीषा. भौतिक बदल, रासायनिक बदल. मॅम हाँ, 2-3 बरोबर. तास नहीं किया. क्या बेटा, मुझे समझ में नहीं आया. कुछ कह रहे थे? भौतिक तास. 2-3 तास नहीं ठीक है. मैम मैं बताऊं? हाँ हाँ, बिल्कुल बिल्कुल वही. हाँ बताओ बेटा. भौतिक बदल. आपल्या भौतिक बदल. लपलेलं विज्ञान. बरोबर. बताऊ? आपल्या आजूबाजूला लपलेले विज्ञान. बरोबर. आपल्या आजूबाजूला आपल्या स्वयंपाक खोलीत लपलेले विज्ञान. भौतिक परिसर. बरोबर, अगदी बरोबर. केमिकल चेंज अँड फिजिकल चेंज. व्हेरी गुड. हु टोल्ड दॅट? दॅट्स द व्हेरी व्हॅलिड आन्सर. मॅम आपल्या भोवतीचे विज्ञान. बरोबर. भौतिक आणि चला तर रासायनिक मग बदल. आज आपण आपल्या आजूबाजूला दडलेल्या विज्ञानाचे एक भन्नाट रहस्य उलगडणार आहोत. कधी विचार केलाय बाहेर ठेवल्यावर हा थंडगार बर्फ अचानक पाण्यात का वितळतो? आणि एकदा जळून राख झालेली लातूळ पुन्हा आपल्या मूळ रूपात का परत येऊ शकत नाही? किंवा रात्रीच्या दुधाचे सकाळी घट्ट दह्यात कसे रूपांतर होते? ही कोणती अदृश्य जादू आहे? खरे तर आपल्या प्रत्येक स्वयंपाकघरात आणि गावात विज्ञानाचे असे अनेक अद्भुत चमत्कार लपलेले आहेत. पदार्थांच्या या गुप्त प्रयोगशाळेत आपले स्वागत आहे. लोहार गरम लोखंडाला हातोड्याने ठोकतो तेव्हा फक्त त्याचा आकार बदलतो, लोखंड तेच राहते. यालाच भौतिक बदल म्हणतात. यात फक्त आकार बदलतो, बर्फ वितळणे किंवा मीठ विरघळणे. मेण वितळण्यासारखे बदल पुन्हा उलट करता येतात. पण लाकूड जळणे हे कायमस्वरूपी न उलटता येणारे असते. पण थांबा, या सर्वांच्या आत काहीतरी अधिक खोल घडत आहे. आतले हे सूक्ष्म कण त्यांचे वर्तन पूर्णपणे बदलत आहेत. हेच खरे रहस्य आहे. जेव्हा वेगळे गुणधर्म असलेला पूर्णपणे नवीन पदार्थ तयार होतो त्याला रासायनिक बदल म्हणतात, जसे दही. म्हणूनच आजच्या तासात आपण दैनंदिन जीवनात लपलेले हे गुप्त विज्ञान उलगडणार आहोत. सो भौतिक बदल जे आपण म्हणत आहे मी, तर ते कशाबद्दल आहे? आपल्या आजूबाजूला जे काही बदल होत आहेत, जे काही विज्ञान फिजिक्स आपण जे पाहत आहोत त्यामध्ये काय सायंटिफिकली आपण त्यामध्ये आपण पाहू शकतो, तर त्यासाठी आपण पाहणार. कारण आपल्याला माहितीये आपण दुधाची दह्यामध्ये रूपांतर होताना पाहतो, बरोबर. पण ते कशा प्रकारे होते, त्याला काय म्हणतात, ते वापस परत जाऊ शकते का, ते फिजिकल आहे, ते केमिकल आहे म्हणजे भौतिक बदल आहे की रासायनिक बदल आहे, ते आपण आजच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर आता मला कोणीतरी सांगितलं की ते भौतिक बदल आहे, बरोबर, केमिकल. तर बघा तुमच्यासोबत तर यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, काय काय दिसत आहे, कोण काय करत आहे? आता तुम्हाला एक वीक होत आहे, तुम्ही ऑब्झर्व करा. फक्त सांगू नका की हात आहे किंवा कढई आहे. काय तुम्हाला सायंटिफिकली आपल्याला काय दिसत आहे? एस पलक. एकीकडे मडकं बनवत आहे.
सॉरी पलक, आप एक टैब शेयर कर सकते हो क्या, क्योंकि आप वो शायद पूरी स्क्रीन शेयर रासायनिक ऊर्जा दिख रहा है, या फिर आप वो हाइड कर दो साइड से। रासायनिक ओके, ऊर्जा। हाँ बस। ये ओके, थैंक यू। एक Thank साइड you, को thank you. मटका बना रहे हैं। सॉरी, रासायनिक ऊर्जा। रासायनिक ऊर्जा कशामधून निघत आहे रासायनिक ऊर्जा? आगीमधून. आगीमुळे मॅम. आगीमधून. व्हेरी गुड. आगीमधून. जाळामुळे परत अजून अजून काय काय दिसत आहे? गुळातनं. कुंभार मटक बनवत आहे. व्हेरी गुड. कुंभार मडकं बनवत आहे. मडकं बनवण्याला कोणती प्रक्रिया म्हणणार आपण? पॉटिंग. भौतिक तर आता जसं आपण बघितलं बघा, ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला दिसत आहे. हे काय आहे? हे कढईमध्ये काय ठेवलं आहे? गुड आहे. गुड म्हणजे जॅगरी, ठीक आहे. आणि त्याला आपण गरम करत आहोत, उष्णता देत आहोत. हे उष्णता दिल्यानंतर काय होत आहे? जॅगरी काय होत आहे? गुडाचे रूपांतर कशामध्ये होत आहे? तळतय. हा, द्राव्य. लिक्विड. बरोबर. समजा आपण गुडाला आपण गरम करत आहोत, उष्णता देत आहोत, तर तो लिक्विड मध्ये तयार होत आहे. पण समजा आपण त्याला थंड केलं तर काय होणार? ठेलतो. रूपांतर होईल. तर याला काय म्हटलं आहे बघा, यामध्ये तुम्हाला हा जो चित्र दिलेला आहे यामध्ये काय विशिष्टता आहे? तर एका बाजूला तुम्हाला गुडाचं उदाहरण दिलेलं आहे की त्याला गरम केल्यानंतर तो लिक्विड मध्ये तयार तर होत आहे, पण समजा काही वेळापर्यंत ठेवला असल्यास तो परत सॉलिड मध्ये सुद्धा तयार होत आहे. म्हणजे तो रिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल म्हणजे परत त्याचे रूपांतर दुसऱ्यामध्ये होऊ शकते. लिक्विडचं सॉलिड मध्ये होत आहे, सॉलिडचं लिक्विड मध्ये तो मागे पुढे करत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला काय दिलेलं आहे? कुंभार काय करत आहे? मडके बनवत आहे. बनवत असताना काय होत आहे की मातीचं मडकं बनवत असताना त्याने एकदा का मडकं बनवलं आणि त्याला आगीमध्ये टाकलं, आता तो मडकं बनवून तयार आहे, तर तो परत मातीमध्ये तयार होणार का? नाही. का बरं? नाही. बरोबर, पण का बरं नाही? कोणी सांगू शकेल? आणि त्या मातीचा काय म्हंटले बेटा? मला ऐकायला नाही आलं. पण म्हणून मडकं उष्णतेत मडकं उष्णतेत राहिल्यानंतर काय होत आहे? कडक होत आहे. मजबूत होत आहे. मजबूत होत आहे. पण मग त्यानंतर त्याच्यामध्ये बदल काय होणार नाही का? नाही. होणार. कधी मातीसारखं बनणार का ते? शेवटी मातीसारखं बनणार? चेंज होतं. नाही. तर एकदा का मडकं बनून तयार झालं तर ते परत मातीसारखं बनणार नाही. त्याचं कारण म्हणजे एकदा का मातीला काही आकार आला, आणि त्याला आपण आगीमध्ये टाकलं तर त्याला परमनंट आकार येतं. तर त्याला आधीसारखी माती त्याला बनवणं अशक्य असतं. तर यामध्ये आपण काय शिकत आहोत? तर रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल, म्हणजे ज्यामध्ये बदल होत आहे रिव्हर्सिबल. एकदा का काही बदल झाला, जसं यामध्ये आपण म्हटलं की गुड आहे हे सॉलिड आहे, पण ते लिक्विड मध्ये तयार होऊन काय होत आहे? परत सॉलिड मध्ये कन्वर्ट होत आहे.
रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल. त्यासारखंच आज आपण काय पाहणार आहोत, तर कोणते कोणते असे पदार्थ आहेत ज्यांच्यामध्ये त्यांचा स्वाभाविक गुणधर्म आहे की ते परत आपल्या मूळ धर्मावर येऊ शकतात, त्यांच्या स्वाभाविक आकृतीवर येऊ शकतात, आणि असे कोणते कोणते उदाहरणं आहेत जे वापस येऊ शकत नाही. तर कुणाकुणी मला सांगू शकतात का? आता बघा, तुमच्या समोर स्क्रीनवर मी काही दाखवलेलं आहे, तर कोणी मला एखाद उदाहरण. मॅम आग, झाड, लॅम्प फॉर आयोडीन आईस. बर आग. पाणी होते आणि परत मला तुम्ही- लॅम्प फॉर आयोडीन आईस. बेटा मला तुम्ही चॅटवर मेसेज करा, म्हणजे मेसेजवर, कारण मला तुमचा आवाज येईना. लाकूड, लाकूड. लाकूड काय आहे बेटा? रिव्हर्सिबल आहे की इरिव्हर्सिबल आहे? त्यामध्ये बदल होणार की संपूर्ण बदल होणार, की तो परत आपल्या मूळ स्थितीमध्ये येऊ शकतो? लाकूड एकदा जळला की तो परत आपल्या मूळ स्थितीमध्ये येऊ शकतो का? नाही, तर त्याला आपण काय म्हणणार? रिव्हर्सिबल आहे की इरिव्हर्सिबल आहे म्हणणार आपण? इरिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबल. व्हेरी गुड. आणि तिथे इथे हा जो उदाहरण दिलेला आहे बर्फाचं, बर्फ एकदा पाण्यामध्ये कन्वर्ट होत आहे, पाण्याचं परत तुम्ही बर्फामध्ये, त्याला फ्रीज मध्ये ठेवून त्याला बर्फामध्ये बनवू शकता. तर याला काय म्हटलं आहे? रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल. बरोबर. तर आज आपण काय पाहणार आहोत, तर हे जे पदार्थाचे जे गुणधर्म आहेत रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल, हे कशा प्रकारे यांच्यामध्ये काय काय चेंजेस होतात, तर ते आपण पाहणार आहोत. तर आता यामध्ये काय दिसत आहे तुम्हाला? मेणबत्ती. 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 तर कॅन्डल. यामध्ये म्हणत आहोत, तर आता यामध्ये आपण म्हणत आहोत की मेणबत्ती आहे, मेणबत्ती आहे, पण याला काय काय, आता जसं आपण रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल शब्द म्हणत आहोत, तर यापैकी कोणती रिव्हर्सिबल आहे हा की इरिव्हर्सिबल आहे? कोणी सांगू शकते? मेन. मेन. मेन काय आहे बेटा? रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल आहे, पण जसं बघा मेन आहे रिव्हर्सिबल होणार, आपण त्याला मोल्ड करून परत त्याचा वापर करू शकतो. पण तुम्हाला दुसऱ्या कृतीमध्ये जे दिसत आहे बघा, काय दिसत आहे? वीक म्हणजे त्याचं काय आहे? वात. जे वात आहे, स्क्रीन नाही दिसत आहे बेटा, एकदा लॉग इन करून जॉईन कर बेटा, कारण माझ्या स्क्रीन तर दिसत आहे. ठीक आहे. तर इथे काय होत आहे, हा जो मधामध्ये असलेली जी वात असते ही समजा जळली, तर ही रिव्हर्सिबल होणार आहे का? नाही. कोणी सांगू शकणार त्यामध्ये काय, का बरं ते रिव्हर्सिबल नाही आहे? हे का बरं नाही परत एकदा तयार होऊ शकत? मॅडम, राख होते, परत होते. बरोबर. ज्यासारखं आपण काय म्हंटल की जे लाकूड आहे, आपण वर जे उदाहरण घेतलं, जसं यामध्ये घेतलं, जे लाकूड आहे हे काय आहे? हे इरिव्हर्सिबल आहे, म्हणजे जे परत आपल्या स्वतःच्या स्थितीमध्ये येऊ शकत नाही. एकदा का हे जळून राख झाली तर ते काय नाही होणार, परत सुतामध्ये ते तयार होणार नाही. तर याला काय म्हटलं आहे? हे एका वस्तूमध्ये रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल दोन्ही इथे तुम्हाला सिच्युएशन म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला देतात, पाहायला मिळतात. ठीक आहे. A single object can undergo both temporary physical loop and permanent chemical journey at the exact same time.
तर यामध्ये काय म्हटलं बघा, केमिकल जर्नी. तर जे फिजिकली चेंज होतात, म्हणजे जसं आपण आता म्हटलं, ज्यांचा गुणधर्म म्हणजे मेन जो आहे वॅक्स, ते काय होत आहे, चेंज होत आहे. तुम्ही म्हटलं ना की परत एकदा हे मेणामध्ये त्याला रूपांतर करू शकतो, पण याच्यामध्ये जी वात आहे ती होणार नाही. तर जे काही चेंजेस परत स्वतःच्या रूपामध्ये येऊ शकतात त्याला काय म्हटलं आहे, फिजिकल चेंजेस म्हटलं आहे. पण जसं वात जी आहे एकदा का जळून खाक झाले, राख झाली, तर ते परत रूपांतर होणार नाही, त्याला काय म्हटलं आहे, केमिकल जर्नी. म्हणजे ज्यामधून काय परत ते रूपांतर होऊ शकणार नाही. तर जसं आपण यामध्ये म्हटलं, हे काय आहे, रिव्हर्सिबल आहे, याला काय म्हटलं आहे, फिजिकल. सगळ्यांनी पेन पुस्तक घेऊन बसलेले आहेत, लिहून ठेवलं. रिव्हर्सिबल चेंजेस मध्ये काय होत आहे, फिजिकल चेंजेस, बरोबर. यामध्ये याचा जो पाणी आहे, जो आईस आहे, यामध्ये फिजिकल चेंजेस होत आहेत. पण यामध्ये ज्या पद्धतीने एक डबीची काडी जळत आहे, त्याची राख बनत आहे, तर यामध्ये केमिकल चेंजेस होत आहेत आणि हे रिव्हर्सिबल आहे. एक सोपं उदाहरण, अगदी आपल्या आजूबाजूला असणारा सोपं उदाहरण. आता जसं आपण म्हटलं की जे रिव्हर्सिबल चेंजेस आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काही नवीन पदार्थ तर तयार होत नाही, पण फक्त त्यांचे जे पार्टिकल्स आहेत ते रिअरेंज होतात. जसं आपण म्हटलं आईस आहे, बर्फ आहे, तो पाण्यामध्ये वितळून तयार होतो, पण परत तो पाण्यामधून आईस बर्फ बनवू शकतो. त्यासारखंच आता बघा, यामध्ये 2 उदाहरणं आपल्याला दिली आहेत. एक आंबा, कैरी आहे यामध्ये हिरव्या रंगाची, आपण त्याला कैरी म्हणतो, बरोबर, कच्चा आंबा. आणि दुसरा आहे आईस्क्रीम. तर यामध्ये काय म्हटलं आहे की कच्चा आंबा काही वेळानंतर किंवा काही दिवस आपण त्याला पिकू घातल्यानंतर काय होत आहे, पिकून तयार होत आहे. आता समजा आपल्याकडे ज्यूस असेल, तर आपण त्या ज्यूसची काय करू शकतो, आईस्क्रीम बनवू शकतो. किंवा आईस्क्रीम आपल्या हातात असली तर ती पिघलते, पाण्यामध्ये त्याला रूपांतर होतं, ती परत लिक्विड बनणार, आपण त्याला परत कशामध्ये तयार करणार, आईस्क्रीम मध्ये. तर यामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे की आंबा ज्यावेळेस पिकत असतो त्यामध्ये काय चेंजेस होत आहेत, फिजिकल चेंजेस, केमिकल चेंजेस, कोणते चेंजेस यामध्ये, केमिकल चेंजेस फिजिकल चेंजेस. केमिकल चेंज कोणी मला सांगणार, आपल्यापैकी कोणी मला सांगणार केमिकल चेंजेस मध्ये हा जो आंबा आहे यामध्ये काय काय त्याच्यामध्ये बदल झाले केमिकल चेंजेस मध्ये. मॅडम मी सांगू, हो हो ऑरेंज रंगाचा होतो. बरोबर, त्याचा वास बदलतो, त्याचा स्मूथनेस, वास बदलतो, रंग बदलतो, बरोबर, त्याचा आकार बदलतो. टेस्ट बदलतो, व्हेरी गुड, टेस्ट. व्हेरी गुड. त्याचा आकार बघा, तर बदलतो. यामध्ये महत्वाचं काय आहे, तर इथे काय महत्वाचं आहे की डज द स्पीड ऑफ चेंज, हाऊ फास्ट और स्लो इट हॅपन्स, have any actual connection to whether the change is reversible, why or why not, what decide if we can go backward. So यामध्ये काय म्हणत आहे की एखादी वस्तू बदलत आहे तर त्यामध्ये किती वेळ घेत आहे बदल होण्याकरिता. जसं आंबा बदलण्याकरिता त्याला 2-3 दिवस लागणार टिकू होण्याकरिता, पण जो ज्यूस आहे तो आईस्क्रीम बनण्याकरिता मला वाटते 3 किंवा 4 तास पुरेसा आहे त्याला बर्फ बनण्याकरिता. तर यामध्ये स्पीड ऑफ चेंज म्हणजे जो टाइम आहे तो मॅटर करत नाही. समजा एखादा बदल होत आहे वस्तूमध्ये, फिजिकल किंवा केमिकल, तर यामध्ये समजा चेंजेस परमनंट आहेत, तर काय राहणार, ते टाइमवर अवलंबून राहणार नाही. ठीक आहे. ओके.
येस. ओके मॅम. आता बघा तुमच्या समोर काय दिसत आहे, एक व्यक्ती एक अवजार बनवत आहे लोखंडाचे. तुम्ही आता तर आपल्याकडे बनवताना दिसत नाही आजूबाजूला, पण आम्ही लहान असताना आमच्या इकडे जो लोहार असायचा तो काय करायचा, लोखंड असताना त्याला गरम करून त्यावर हातोडे मारायचा. तर यामध्ये मला सांगा, असतो ना, मग बघा काय याच्यामध्ये बदल होत आहे, केमिकल, फिजिकल, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल. बदल काहीच होत नाही. तर काय चेंजेस होत आहे, कोणी सांगू शकणार कोणते कोणते चेंजेस होत फक्त आहेत? त्याचा आकार बदलतो. फिजिकल चेंज. फिजिकल चेंज. फिजिकल चेंज. फिजिकल फिजिकल चेंजेस. व्हेरी गुड अनिल. इट इज चेंजिंग अ शेप. चेंजेस. येस. सो फिजिकल चेंजेस मध्ये काय काय चेंज होतात? Changing the shape. बरोबर. तर फिजिकल चेंजेस मध्ये काय काय चेंज होतात, हे रिव्हर्सिबल आहे. आणि यामध्ये काय काय बदलतात, शेप बदलतात, साईज बदलतात, त्याच्या स्टेट बदलते, म्हणजे लिक्विड पासून सॉलिड मध्ये जातं. बरोबर. तर यामध्ये बघा तो एका लोह्याला गरम करून त्यावर हातोडे मारत आहे, त्याचा शेप बदलवत आहे. पण त्याचा जो मूलभूत आहे, जो लोहा आहे, तो ज्या पद्धतीचा आधी असतो त्या पद्धतीचा नंतर पण असतो. बरोबर. ठीक आहे. त्यासारखंच आता बघा, आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं बेटा, आपली जी एक्झाम आहे ती इंग्लिश मध्येच आहे, पण मला क्लासमध्ये मुलं म्हणतात की मराठीमध्ये सांगा म्हणून. तर काही मराठीमध्ये सांगायचं की हिंदीमध्ये सांगायचं? मी हिंदी इंग्लिश दोन्ही घेत आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही घेत आहे. हिंदी. पण हिंदी मला दोन्ही चालणार. मला हिंदी मराठी इंग्लिश तिन्ही येतं. मराठी. मराठी घ्यायचं. बघा बऱ्याच लोकांनी हिंदी बोलले आणि मराठी सुद्धा बोलले. मराठी. 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 मराठी दोन्ही घेणार आणि इंग्लिश कंपल्सरी ठेवणार. इंग्लिशचे वर्ड्स, जे वर्ड्स आणि इंग्लिश. मी मराठी शिकवणार, पण जे वर्ड्स आहेत, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल, फिजिकल, केमिकल, हे जे वर्ड्स आहेत मी एक्सप्लेन करणार, त्याचं मीनिंग सांगणार, पण मी वर्ड्स इंग्लिश मध्येच वापरणार. त्याचं कारण आपल्या पेपरमध्ये तुम्हाला इंग्लिश समजतं, पण जे वर्ड्स असतात, जे टर्म्स आहेत, ते आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे, म्हणून मी टर्म्स इंग्लिश मध्ये वापरत आहे. तुम्ही मला त्याचा अर्थ विचारू शकता. माझ्याकडून काही राहिलं असल्यास तुम्ही मला अर्थ विचारा, पण मी जे टर्म्स आहेत ते इंग्लिश मध्ये घेणार. ठीक आहे. तर मराठीमध्ये मी कंटिन्यू करते नेक्स्ट क्लासेस आपलं. ठीक आहे. तर बघा, आता जे आपण पाहतो फिजिकल चेंजेस शिफ्टिंग द मॅट्रिक्स, म्हणजे यामध्ये काय महत्वाचं म्हणणं आहे की ज्यावेळी आपण आईस असतं, इथे एक सोपं उदाहरण दिलेलं आहे की एक्सेप्शनल काय असतं, म्हणजे काय आपला निसर्ग आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे आईस जो आहे हे सॉलिड स्टेट मध्ये आहे. ठीक आहे. आईस जे आहे हे सॉलिड स्टेट मध्ये आहे. त्याचे जे पार्टिकल्स आहेत थोडे घट्ट पकडलेले असतात एकमेकाला, थोडे घट्ट. पाणी आहे, याचे जे पार्टिकल्स आहेत, याचे जे मॅटर आहे, हे काय आहे, थोडस दूर दूर असतात, आपल्याला एवढं दूर दूर असतात, एकामेकापासून दूर. पण वेपर हे काय आहे, दूर दूर आहे. तर यामध्ये काय आहे, पाणीच आहे, पण त्यांचे जे चेंजेस आहेत, शेप म्हणावं किंवा त्यांचे जो स्टेट आहे, काय आहे, शिफ्टेबल आहे, शिफ्ट होऊ शकतं, म्हणजे रिव्हर्सिबल आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपण पाहिलेले जे उदाहरण आहेत हे रिव्हर्सिबल मध्ये जास्तीत जास्त. ठीक आहे. तर बघा, आता आपण थोडं समोर जाणार आणि आता पाहणार. आपल्याकडे, आपण सगळ्यांना माहिती आहे नमकचा वापर आपण कशा पद्धतीने करतो. तर आपल्या समोर दिसत काय आहे, एका ग्लास मध्ये आपण काय घेतलेलं आहे, पाणी घेतलंय.
अर्धा ग्लास पाणी घेऊ, त्यामध्ये किती 2 चम्मच आपण काय घालू, नमक घालू. ठीक आहे. आता बघा आपण त्याला डिझॉल्व्ह केल्यानंतर काय होत आहे, कुणी बघितलं आहे? नमकला आपण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर काय होत आहे, म्हणजे त्याला घोळल्यानंतर काय होत आहे? विडते, बरोबर. सो बरोबर, धामधिरे, साई, बरोबर, अगदी बरोबर, रिव्हर्सिबल. सो काय होत आहे की इथे ज्या पद्धतीने विरघळते, अगदी बरोबर, तर विरघळते. पण आपण समजा आता तुम्हाला इथे दिसत असल्याप्रमाणे आपण त्या प्लेटला, अर्ध्या ग्लासाच्या पाण्याला आपण उन्हामध्ये ठेवल्यानंतर पाणी इव्हॅपोरेट झालं तर आपल्याला काय मिळते? आपण काय आहे यामध्ये इम्पॉर्टंट, विरघळणे जी प्रोसेस आहे, डिझॉल्विंग प्रोसेस और विरघळणे ही जी काही प्रोसेस आहे, जी काही प्रक्रिया आहे विरघळण्याची, ही काय आहे? रिव्हर्सिबल, म्हणजे परत आपल्या स्थानावर, आपल्या स्थितीत येणारी प्रक्रिया आहे. त्याला काय म्हणतो आपण? फिजिकल चेंज म्हणत आहोत, बरोबर. तर फिजिकल चेंज म्हणजे स्वतःची परत आपल्या स्वतःच्या स्थानावर वापस येणे जाणाऱ्याची प्रक्रिया. ठीक आहे. आता बघा यामध्ये, आता सगळ्यांनी व्यवस्थित उत्तर द्या. तर मला सांगा, एक काचेची बॉटल आहे. काचेची बॉटल समजा आपण ती फुटली, काच फुटला, तर यामध्ये काय बदल होत आहे? फिजिकल आहे, केमिकल आहे, रिव्हर्सिबल आहे, इरिव्हर्सिबल आहे, काय आहे? Very good, Sai. All physical changes can be reversible. Is false. Yes. So Anil Gaude says that reversible. मला सांगा की काचेची बॉटल एकदा का फुटली किंवा आपल्या घरी आरसा असलेला जो आहे, आपण आरसा पाहतो, हा समजा एकदा का फुटला तर त्याला अगदी आपण जसंच्या तसं जोडू शकतो का? नाही. मग यामध्ये आपण म्हटलं की त्याला आपण जोडू शकत नाही. मग आता ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे का? केमिकल आहे का? केमिकल प्रोसेस म्हणता येणार का? समजा ही इरिव्हर्सिबल आहे म्हटलं तुम्ही, तर मग आता आपण याला केमिकल प्रोसेस म्हणणार का? नाही. So the key point is here. There is no need. There is no need that every physical change needed to be only reversible. It can be reversible. म्हणजे प्रत्येकच फिजिकल चेंज होणारी जी वस्तू आहे ही फक्त रिव्हर्सिबलच असायला पाहिजे असं नाही, ती इरिव्हर्सिबल सुद्धा असू शकतं. तर असे जे काही अपवादात्मक गोष्टी आहेत आपल्या परिसरामध्ये, आपल्याला पाहता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. आपण त्याचे उदाहरण आपल्या डोक्यामध्ये साठवून ठेवायचे. ठीक आहे. तर आता यामध्ये आपण काय शिकलो की प्रत्येक जे फिजिकल चेंज होत आहे यामध्ये केमिकल चेंज तर होत नाही आहे, पण फिजिकल चेंज मात्र होत आहे. पण हे रिव्हर्सिबल सुद्धा नाहीये, हे काय आहे? इरिव्हर्सिबल आहे. यामध्ये आपण त्याला परत जोडताण करून जशीच्या तशी आपण बॉटल बनवू शकत नाही. तर ही काय आहे? ही फिजिकल आहे प्रोसेस, बट इरिव्हर्सिबल आहे. ठीक आहे. तर प्रत्येक प्रोसेस वेगळं वेगळं ते स्वतःच ठेवू शकतं. ज्या पद्धतीने बघा, मी परत आपल्या समोर एक उदाहरण इथे दिलेलं आहे. इथे काय म्हटलं आहे? तुम्ही सगळ्यांना दूध माहिती आहे. दूध, दही, कोणाकोणाला आवडतं दूध, दही?
मला तर कुणाला माहिती दही बनण्याची फक्त पद्धत कुणाला दुधावर. माहिती आहे कशा पद्धतीने दही बनतं ते? मॅडम मला माहिती आहे दही बनवायची पद्धत. सांग ना बाळा, कशा पद्धतीने दही बनतं सांग. Yes. तर मला सांगा मग दही बनण्याची दुधापासून जी दही बनण्याची जी पद्धत आहे ती रिव्हर्सिबल आहे की इरिव्हर्सिबल आहे? इनरिव्हर्सिबल It is irreversible. येस. सो आता ज्या पद्धतीने मुलांनी म्हटलं की दूध तयार करत आपण दही तयार करत असताना आपण दुसरं काही घालतो, त्यामध्ये दही थोडासा घालतो, काही प्रमाण घालतो आणि त्यामध्ये काही बदल करतो. तर यामध्ये फिजिकल चेंजेस आहे की केमिकल चेंजेस होत आहेत? त्यामध्ये काय चेंजेस होत आहेत? केमिकल चेंजेस होत आहेत. फिजिकली तो लिक्विड पासून सॉलिड मध्ये सुद्धा बनत आहे. दही थोडंसं सॉलिड मध्ये असतं, ठीक आहे, पण यामध्ये काय होत आहे? केमिकल चेंजेस होत आहेत. कशा पद्धतीने? तर यामध्ये काय बनत आहे? दूध हा फाटला जात आहे, त्यामध्ये काही इस्ट प्रकारे त्याचे जे लॅक्टोज आहेत, दुधामधले जे लॅक्टोज असतात ते कशामध्ये तयार होत आहेत? लॅक्टिक ऍसिड मध्ये तयार होत आहेत आणि त्याची चव बदलत आहे. केमिकल चेंजेस तिथे घडत आहेत. व्हेरी गुड. येस. सो हे जे केमिकल चेंजेस होत आहेत यामध्ये दुधाचे दह्यापासून तयार होण्यामध्ये जी प्रोसेस आहे यामध्ये काय होत आहे? केमिकल चेंजेस होत आहेत, फिजिकल चेंजेस आहेत. परत ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. बरोबर? येस मॅम. येस. आता बघा, येस मॅम. आता आपण जसं काय म्हटलं की इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे, तर हे जे केमिकल चेंजेस म्हणजे काय आता आपण पाहणार. फिजिकल चेंजेस मध्ये आपण उदाहरण घेतलं, एखादी वस्तू परत आपल्या जागेवर येत नाही, पण आपल्याकडे 6व्या 7व्या वर्गाची मुलं आपल्याकडे जास्त आहेत. तर केमिकल चेंज म्हणजे काय? तर जी वस्तू आहे त्याच्यामध्ये काय बदल होत आहे. जसं आपण आंबा पिकतो म्हटलं, आंबा पिकत आहे तर त्याचा रंग बदलत आहे, चव बदलत आहे, तर त्याच्या आतमध्ये असलेले जे काही पदार्थ आहेत, जो मांस आहे, यामध्ये काय होत आहे? बदल होत आहे. तर याची जी बदल जे होत आहे बघा, तुम्हाला इथे काय दिसत आहे? या प्रक्रियेमध्ये जे छोटे छोटे जे पार्टिकल्स आहेत, जसं आपण एखादं घेतलं, पार्टिकल म्हणजे अणु. जसं मी तुम्हाला उदाहरणार्थ म्हटलं, अच्छा तुम्ही पार्टिकल मध्ये तुम्ही मागील व्हिडिओ बघितलेला नाहीये, तर तुम्हाला पार्टिकल मॅटर म्हणजे अजूनपर्यंत ठीक है बेटा, आप म्यूट कर लो, अपना म्यूट करेंगे तभी आपको आवाज आएगी. ठीक है. सो पार्टिकल म्हणजे काय? व्हेरी गुड साई रमणी, यू आर रिअली ऑन अ राईट ट्रॅक. ओके. सो बघा, पार्टिकल म्हणजे काय? तर हा आहे एक रबर बँड, केसांना बांधण्याचा रबर बँड. तर हा कशापासून तरी बनलेला आहे, रबर म्हणावं, इलास्टिक म्हणावं, काहीतरी. बरोबर? कारण हा संपूर्ण नाही आहे. बरोबर? सूक्ष्मजीव, पार्टिकल म्हणजे सूक्ष्मजीव. तर नीलम सुतार यांनी सांगितलेलं आहे सूक्ष्मजीव पार्टिकल म्हणजे. तर यामध्ये काय होत आहे? तर हे जे आहे छोटासा, आपण याला कट केला, सगळ्यात शेवटचा जो वाचलेला आहे ना, ज्यापासून हा रबर बँड बनलेला आहे, त्याला पार्टिकल म्हणतात. तर मी पार्टिकल शब्द यासाठीच वापरत आहे की आपण स्पेसिफिकली फिजिक्स किंवा बायोलॉजी मध्ये नाही आहोत. आपला क्लास फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्रीचा नाही आहे, आपला अवतीभोवतीचा क्लास आहे, ऑल ओव्हर. म्हणून मी सेल्स किंवा सूक्ष्मजीव हा शब्द वापरत नाही, मी पार्टिकल हा शब्द वापरत आहे. चला,
तर आता समजलं तुम्हाला. तर हा मॅटर म्हणजे कसं राहणार, तर यापैकी एक मोठा भाग, तर थोडासा मोठा भाग म्हणजे याचा हा मॅटर झाला. हा मॅटर आहे, हा रबर आहे. हा म्हणणार तरी फ्रेम प्लास्टिक आहे, लोखंडाची आहे, बरोबर. आणि हा आहे लोखंडाचं राहणार, अल्युमिनियम राहणार. तर ह्याला मॅटर कोणता आहे याचा, अल्युमिनियम. पण पार्टिकल आहे अल्युमिनियमचा पार्टिकल आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण काय म्हणत आहोत, केमिकल चेंज म्हणजे काय, तर अशा प्रकारे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत यांच्यामध्ये प्रक्रिया होते. जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात यांच्यामध्ये काहीतरी प्रक्रिया होतात. जसं आपण दुधामध्ये आपण दुसरी दही घातल्यानंतर त्यांच्यामध्ये काहीतरी प्रक्रिया होऊन त्यांच्यामध्ये त्यांचे जे बॉन्ड आहेत, स्वतःमध्ये त्यांची एनर्जी काय होत आहे, अदला बदल होत आहे, कमी जास्त होत आहे आणि दुसरा बॉन्ड तयार होत आहे किंवा दुसरा पदार्थ यामध्ये तयार होत आहे. तर आपण म्हटलं की लाकूड जळत आहे, तर लाकडापासून काय तयार होत आहे, राख तयार होत आहे. तर याला आपण जसं म्हटलं लाकडापासून राख तयार होत आहे, तर हे काय आहे, एक केमिकल चेंज होत आहे. तर एक एक तुमच्याकरिता एक छोटासा प्रॅक्टिकल म्हणजे तुम्ही स्वतः करून बघावी कृती, जास्त यामध्ये काहीही नाही. भक्ती महादिकी बेटा आपल्याला स्क्रीन दिसत नाही आहे, तर एकदा परत लॉग आउट करून लॉग इन करा म्हणजे तुम्हाला स्क्रीन दिसणार. ठीक आहे. तर यामध्ये काय होत आहे की तुम्ही थोडीशी हळद घ्या, हातामध्ये हळद घ्या किंवा प्लेटमध्ये हळद घ्या. त्यामध्ये काय घाला, चुना म्हणत आहे इथे, पण चुना होऊ शकते आपल्या डोळ्यामध्ये जाणार, तर तसं नका करू. आपल्याकडे कपडे धुण्याचं डिटर्जंट असतं, कपडे धुण्यासाठी आपण वापरलं असते निरमा, तर तो थोडस त्यामध्ये घाला आणि बघा कशा पद्धतीने त्याचा रंग बदलत आहे. तर हे का बरं होत आहे, तर हे का बरं होत आहे, तर त्यामध्ये काय केमिकल चेंजेस होत आहेत. जे काही केमिकल चेंजेस होत आहेत तर हे आपल्याला दिसून येतात. आता आपण आपल्याकडे लग्नाचे हळदीमध्ये आपण खेळत असतो, आपले कपडे पिवळे होत असतात. तर बघा आपण त्याला कपड्याला धुवायला घातल्यानंतर, आपण त्याला निरम्यामध्ये घातल्यानंतर त्यांचा रंग लगेच लाल किंवा कथ्थासा व्हायला सुरू होतो. नाही पिवळा. काय म्हटलं शुभांगी? पिवळा. पिवळा. हा, हळदीचा रंग पिवळा, पण आपण त्याला डिटर्जंटने आपण घासलं किंवा थोडं धुवायला टाकलं तर त्याचा रंग बदलतं. तर ते कशासोबत मिक्सअप होत आहे, पाणी, हळद आणि डिटर्जंट म्हणजे जो निरमा आहे यांच्यामध्ये काही प्रक्रिया होऊन त्या हळदीचा जो पिवळा रंग असतो तो कशामध्ये बदलतो, लालसर आणि थोडस ब्राउनिश कलर मध्ये त्याला चेंज होतं. काही प्रश्न विचारू का, काही समजलं असेल तर? हो मॅम. विचारा मॅम. विचारा मॅम. विचारा मॅम. येस मॅम. बघूया कुठपर्यंत आपण आलो ते. हो. 2 मिनिट. हो. सोपे प्रश्न आहेत. आतापर्यंत आपण जे बघितलं ते त्याच बद्दल आहे. सोपे प्रश्न आहेत. फक्त तुम्हाला प्रश्न समजला पाहिजे, कारण आपला जो पेपर आहे तो कशामध्ये होणार आहे, इंग्लिश मध्ये होणार आहे. ठीक आहे. तर आधी प्रश्न वाचा. काय म्हणत आहे, अ सायंटिस्ट हिट्स अ ब्लॉक ऑफ जॅगरी. जॅगरी म्हणजे काय होतं, गुड होतं. तुम्हाला लिहून ठेवा. ठीक आहे. जॅगरी म्हणजे गुड होतं. until it turns into a liquid. After pouring it into a mold and letting it cool, it becomes a solid block again. Which statement best describe this process? So, काय म्हणताय की एका व्यक्तीने काय केलं आहे, जे गुळ आहे त्याला गरम करून लिक्विड मध्ये तयार केलेलं आहे. मग आता त्याला परत थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता ते सॉलिड मध्ये तयार झालं आहे. तर कोणतं स्टेटमेंट हे बरोबर आहे ते सांगा म्हणत आहे. पहिलं काय आहे, इट इज केमिकल चेंज बिकॉज ऑफ द शेप. Jaggery was altered. It is a reversible change because the material returns on its original solid state upon cooling. It is irreversible. Option B. B. Very good. It is the option B. Why? The substance B. only undergoes a temporary alteration.
जो जॅगरी आहे ते फक्त टेम्पररी अल्टर होत आहे, जसं बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होत आहे आणि पाण्याचं बर्फामध्ये परत एकदा रूपांतर होतं, त्यासारखं काय होतं इथे जॅगरी म्हणजे गुळाचं रूपांतर होत आहे. ठीक आहे, आता आपण समोर जाऊया. इफ अ पॉटर टेक्स अ सॉफ्ट मोल्डेबल मड and fires it in a kiln to create a hard ceramic pot, why is it considered as a irreversible change? आताच आपण बघितलं की जे घडा असतं, मडका असतो, तर याला आपण मडका बनवल्यानंतर आणि त्याला आपण आग दिल्यानंतर, आगीमध्ये ठेवल्यानंतर त्याला आपण परत मातीमध्ये का कन्वर्ट करू शकत नाही आणि त्याला आपण इरिव्हर्सिबल चेंज असं का म्हणतो? तर पहिला ऑप्शन आहे the mass of the clay increases scientifically during the firing process. दूसरा ऑप्शन आहे firing clay is a physical change because the color of the clay remains the same. तीसरा ऑप्शन आहे the change is irreversible, is reversible if you bring the pot back into fine powder. And the fourth option is the right turn back into by soaking it in water. Why? The answer is irreversible change, one way path where the original considered substance cannot be obtained again. Yes, someone answered very briefly. Let me read that answer. Someone answered very briefly. Sai Dhamne, again, she answered. Firing clay in a kiln is reversible because the intense heat causes a chemical change that permanently alters the mineral structure, making it impossible to turn the hard ceramic pad into soft moldable mud. So, साई धमनेने जे उत्तर दिलं आहे अगदी बरोबर आहे आणि यामध्ये जे म्हटलं आहे अल्टर द मिनरल स्ट्रक्चर, तर यामध्ये मिनरल स्ट्रक्चर म्हणजे काय, तर जे कणांमधली जी संभाव्यता आहे, त्यांचे जे बदल होण्याची जी शक्यता आहे ती अशक्य होऊन जातं. जसं पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होत आहे तर ते चेंजेबल आहे, बट एकदा का माती तिला गरम करून एकदा का तिला आपण घड्यामध्ये रूपांतर केलं तर ती आधी सारखी मातीमध्ये तयार होण्यास अशक्य असतं. व्हेरी गुड साई. नाउ थर्ड क्वेश्चन इज, a student observes a burning candle. They notice the wax melted near the flame and the cotton wick turned into black ash. Which of the following is true regarding these two changes? म्हणजे तुम्ही पाहत आहात की एक कॅन्डल जळत आहे, त्यामध्ये वॅक्स म्हणजे जे मेन आहे ते जळत आहे आणि खाली मेल्ट होत आहे, त्यामध्ये असलेली जी वात आहे ती जळत आहे. तर यापैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे ते सांगा. The melting wax is chemical change because it involves the application of flame. B, both changes are reversible because they are happening in same object. Third, the burning wick is reversible because the ash can be compressed back into the string. Fourth is the melting wax is reversible physical change while the burning wick is irreversible chemical change. What do you think? पहिला, दुसरा, तिसरा कोणतं ऑप्शन बरोबर आहे? यामध्ये म्हणत आहे की एकदा मेणबत्ती जळत असताना डी आहे. डी ऑप्शन डी. व्हेरी गुड. ऑप्शन डी. व्हेरी गुड. ऑप्शन डी. ऑप्शन डी. व्हेरी गुड. ऑप्शन डी. सो या क्वेश्चन मध्ये सगळेजण कन्फ्युज झालेले असताना बघा परत एकदा क्वेश्चन वाचूया यामध्ये मग की अ ग्लास बॉटल फॉल्स अँड ब्रेक्स इनटू मेनी स्मॉल पीसेस. व्हाय इज दिस कन्सिडर्ड अ फिजिकल चेंज इवन इफ इट इज डिफिकल्ट टू रिव्हर्स? असं म्हणत आहे की ग्लास बॉटल एकदा का खाली पडली, ती फुटली, स्मॉल पीसेस मध्ये झाली, तरी सुद्धा हिला फक्त फिजिकल चेंज कन्सिडर केलं जातं, जेव्हा की ही रिव्हर्सिबल आपण त्याला आधी सारखं जशाच्या तसं करू शकत नाही. तर का बरं? पहिलं ऑप्शन दिलेलं आहे
It is reversible change because you can use glue to make bottle again. दुसरा ऑप्शन आहे ब्रेकिंग ग्लास इन्व्हॉल्व चेंजिंग इन इंट्रामॉलिक्युलर बॉन्ड ऑफ ॲटम. तिसरा ऑप्शन आहे no knit substance is formed as very every broken piece is still 100% glass. Fourth is it is a chemical change because the shape can never be exactly the same again. So some of here saying that it is a chemical change, but आपण कुणीच याचं बरोबर वाचलेलं नाही आहे. बघा यामध्ये काय म्हणत आहे, a glass bottle falls into the and breaks. Why is this considered physical change? ते म्हणत आहे की याला फिजिकल चेंज कन्सिडर करत आहे. तर यामध्ये तुम्ही जे उत्तर देत आहात डी, इट इज अ केमिकल चेंज. इज इट अ केमिकल चेंज? जेव्हा की तो आन्सर मध्येच म्हणत आहे, तो क्वेश्चन मध्येच म्हणत आहे की हा फिजिकल चेंज आहे. पण का बरं आपण याला रिव्हर्सिबल असं म्हणत आहोत? मनीषा जावने, उत्तर देणार कोणी? मला माईक ऑन करून कोणी मला उत्तर देणार? कशाचं? या प्रश्नाचं की तुम्ही समजा ए बी सी डी जे काही लिहिलंय, मला त्याचं कारण सांगा की तुम्ही तो ABCD का लिहिलाय, त्या मागचं कारण सांगा. मॅडम मी म्हणजे ऑप्शन ए रिव्हर्सिबल चेंज म्हणजे रिव्हर्सिबल करता येतं, पण ते आधी म्हणजे तुटलेलं ग्लास म्हणजे त्याचे पीसेस त्याच्यामध्ये नाही राहणार, कारण ते ग्लूने चिटकवले म्हणून. पण बेटा आपण समजा त्याला ग्लूने चिपकवलं तर आपल्याला जशीच्या तशी बॉटल मिळणार का? आपल्या घरचे समजा आरसा तुटला, काचेचा आपण वापर करू शकतो का? नाही. पहिला ऑप्शन नाही. दुसरा ऑप्शन म्हणत आहे ब्रेकिंग ग्लास इन्व्हॉल्व्स चेंजिंग द इंट्रामॉलिक्युलर बॉन्ड्स ऑफ दी. आपण फुटलेली बॉटल जशीच्या तशी जोडू शकत नाही, पण बॉटलची चव, रंग काहीच बदलत नाही, म्हणून तो फिजिकल चेंज. व्हेरी गुड तन्वी, व्हेरी गुड. त्याचं काय बदलत नाही आहे? काहीच बदलत नाही आहे, फक्त त्याचं काय आकार बदलत आहे, पण त्याची जी रचना आहे ती तीच आहे. फक्त काय होत आहे यामध्ये कोणताही रिएक्शन होत नाही आहे, केमिकल रिएक्शन नाही आहे, फक्त फिजिकल चेंज आहे. आणि जिथे फिजिकल चेंज आला, फिजिकल चेंज म्हणजे काय? शेप म्हणावं, साईज म्हणावं, स्टेट म्हणावं, याला आपण म्हणतो फिजिकल. आता हे रिव्हर्सिबलच राहणार, जसं मी म्हटलं कंडिशन मध्ये की हे रिव्हर्सिबलच राहणार, याची शाश्वती नाही, याची गॅरंटी नाही. ते रिव्हर्सिबल सुद्धा राहू शकतं. ज्या पद्धतीने आपण इथे म्हटलं काय, तर हे फिजिकल चेंज आहे, पण हे रिव्हर्सिबल नाही आहे. तर यामध्ये काय आहे? इंट्रामॉलिक्युलर फोर्सेस चेंज हे जे म्हणत आहे दुसरं ऑप्शन, ब्रेकिंग ग्लास इन्व्हॉल्व्स, हे जे मला कोणी उत्तर देत आहे यामध्ये काय होत नाही आहे? तर ब्रेकिंग ग्लास ओनली अफेक्ट्स इंट्रामॉलिक्युलर फोर्स द मॅट्रिक्स व्हाईल द ऍक्च्युअल ग्लास मॉलिक्युल रिमेन्स द इंटॅक्ट. यामध्ये कोणताही केमिकल चेंज होत नाही, म्हणून इथे इंट्रामॉलिक्युलर बॉन्ड्स रिॲक्ट होण्याचा प्रश्न येत नाही. तर इथे काय ऑप्शन होत आहे? नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म ॲज एव्हरी ब्रोकन पीस इज स्टील 100% ग्लास. इथे कोणताही नवीन पदार्थ तयार झालेला नाही आहे किंवा त्यामध्ये कोणताही चेंज आलेला नाही आहे पदार्थामध्ये. आणि महत्वाचं आपण काय पाहतो? पदार्थामधला चेंजेस पाहत आहोत. Physical change is defined by the chemical composition remaining identical to the original matter, regardless of how many pieces it breaks into. So, इथे जो तुम्हाला उत्तर दिलेला आहे, व्हेरी गुड साई. परत इथे जो आन्सर दिलेला आहे काय आहे? काय म्हणत आहे की केमिकल कंपोजिशन रिमेनिंग आयडेंटिकल, म्हणजे ग्लासच आहे, याचं पाण्यामध्ये वितळण झालेलं नाहीये, काहीही चेंज नाही आहे.
त्यामध्ये मग तुमचे पीसेस 1 हो किंवा 2 हो, फिजिकल चेंज होत आहे, पण हे इरिव्हर्सिबल चेंज आहे. तो अशा प्रकारची जी प्रश्न आहेत, म्हणून वाचताना अगदी व्यवस्थित मन लावून वाचायचं. ठीक आहे. कधीही प्रश्न वाचत असताना प्रश्न वाचायचं. अ ग्लास बॉटल फॉल्स अँड ब्रेक्स इनटू मेनी ऑर स्मॉल पीसेस. व्हाय इज दिस कन्सिडर्ड अ फिजिकल चेंज इवन इफ इट इज डिफिकल्ट टू रिव्हर्स? त्यांनी उत्तर तिथेच दिलेलं आहे, फक्त आपल्याला त्याचं काय कारण शोधायचं आहे. ठीक आहे. मला समजलं नाही मॅडम. तो एक छोटासा एक ग्राफ आहे, इथे बघा काय दिलेलं आहे. तर या ग्राफ मध्ये काय सांगितलेलं आहे, म्हणजे एक उदाहरणार्थ मी हा ग्राफ बनवला आपल्याकरिता, की काही काही चेंजेस इंट्रामोलिक्युलर असतात आणि काही नसतात. तर यांच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, द चेंज बघा. मेल्टिंग आईस आहे, मॅडम हे हा काय आहे, पॅरेग्राफ फिजिकल चेंज आहे. लिहायचा आहे का? काय म्हणताय बेटा धनश्री? मॅम हा चार्ट होमवर्क मध्ये लिहायचा आहे का? लिहायचं आहे का? मला नाही कळलं बेटा, मला चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठव. काय म्हणतायत? मॅम ती बोलती की चॅट बॉक्स मध्ये मला तुमचा कोणाचाही आवाज येत नाही. मी सगळ्यांची उत्तरं मी चॅट बॉक्स मॅम पाहू हा शकते. चॅट बॉक्स वही मध्ये लिहायचा आहे का? नाही मी हे आता मॅम? ही स्लाइड आहे, ही कुठेही चॅट बॉक्स मध्ये नाही आहे. ही स्लाइड आहे, ही आता तुम्हाला डिफरन्स म्हणजे फरक जाणून घेण्यासाठी बनवलेली आहे, की मेल्टिंग आईस मध्ये कोणत्या प्रकारचे चेंजेस होतात, फिजिकल आहे की केमिकल आहे, याच्यामध्ये काही नवीन पदार्थ तयार होत आहे का, किंवा रिव्हर्सिबल आहे, इरिव्हर्सिबल आहे, यामध्ये कोणत्या प्रकारचे बॉन्ड तयार होत आहेत. तर इंटरमॉलिक्युलर बॉन्ड आहे, इंट्रामॉलिक्युलर आहे. तर हे फरक इथे आहे. जसं बघा आता इथे आहे ब्रेकिंग ग्लास, मॅम विच इज चेंज. इंटरमॉलिक्युलर म्हणजे काय? म्हणजे समजलं नाही ते. इंटरमॉलिक्युलर म्हणजे ज्यामध्ये रिॲक्शन होत नाही आहे, म्हणजे केमिकल रिॲक्शन होत नाही आहे, फक्त आकार अदला बदल होत आहे. जसं बघा आपण काय म्हटलं, बर्फ कुणासोबत पाणी तयार होत असताना त्याच्यामध्ये काही बदल होत नाही आहे, पण लाकूड जळत असताना तो आग बनवतो, उष्णता फेकतो आणि शेवटी कशामध्ये तयार होत आहे, राखेमध्ये तयार होत आहे. तर याला काय होत आहे, इंट्रामॉलिक्युलर. म्हणजे बघा इथे मी तुम्हाला एक छोटासा परत एकदा दाखवते. यामध्ये इंट्रामॉलिक्युलर राहणार, कारण यामध्ये काय चेंजेस होत आहे, अगदी जे कण असतात, जे सेल्स आहेत, सूक्ष्म जीव आहेत, यांच्यामध्ये रिॲक्शन होत आहे. त्याला म्हटलं आहे इंट्रामॉलिक्युलर. आणि इथे काय म्हटलं आहे, इंटरमॉलिक्युलर, म्हणजे ज्यांच्या स्वतःच्या स्थितीमध्ये बदल झालेला नाही आहे, त्याला काय म्हटलं आहे, इंटरमॉलिक्युलर म्हटलं आहे. जसं मेकिंग कर्ड म्हणजे दही बनवत असताना काय चेंज होत आहे, केमिकल, म्हणजे दुधाची दही बनवत असताना केमिकल चेंजेस होत आहे, न्यू सबस्टन्स फॉर्म होत आहे, नवीन पदार्थ तयार होत आहे. रिव्हर्सिबल आहे का? नाही, इरिव्हर्सिबल आहे ती. आणि यामध्ये तयार होत आहे इंट्रामॉलिक्युलर, म्हणजे एक रिॲक्शन होत आहे दुधाची दह्यामध्ये. तर यामध्ये काय होत आहे, दूध जे लॅक्टोज असतं, मिल्क लॅक्टोज, ग्लुकोज लॅक्टोज, ते लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होत आहे. तर इथे काय तयार होत आहे, इंट्रामॉलिक्युलर प्रोसेस होत आहे, म्हणजे केमिकल चेंजेस होत आहे. बर्निंग वूड, लाकूड जळत असताना सुद्धा काय होत आहे, केमिकल प्रोसेस होत आहे. येस मॅम अगर हाँ। प्लास्टिक मैम प्लास्टिक मैम प्लास्टिक क्या मतलब बेटा? रिवर्स प्लास्टिक प्लास्टिकरी, प्लास्टिक येस, प्लास्टिक रिव्हर्सिबल. आपण काही ठिकाणी जसं बघा, एकदा का आपण प्लास्टिकला जाळलं, इफ यू बर्न प्लास्टिक, तर ते काही परत येणार नाही, ते जळून जाणार. फायनल इरिव्हर्सिबल.
पण आपण त्याला रियूज करतो. जसं आपण बॉटल आपण रियूज करतो म्हणतो ना, आपण प्लास्टिकला रिसायकल करतो, तर ते रिव्हर्सिबल आहे. पण त्याला काही केमिकल चेंजेस लागत आहेत. काही केमिकल चेंजेस करून आपण त्याला रिव्हर्सिबल आपण त्याला वापरू शकतो. पण त्याला आपण समजा जाळलं तर काय होणार, ते इरिव्हर्सिबल राहणार. तर प्लास्टिक बरोबर म्हटलं, अगदी बरोबर. ओके ओके ओके. आणि एक्झाम सगळ्यांना सांगितलेलं आहे की एक्झाम आपली 21 जूनला आहे. ठीक आहे. तर आता काही प्रश्न आहेत का? नाही क्लासमध्ये